रसिक हो, मित्रप्रेम मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते कैलासवासी प्रदीप इंगवले यांना भावपूर्ण श्रद्धांजली. नमस्कार मंडळी. रंगकर्मी कैलासवासी श्रीकांत साळोखे यांच्या कल्पक प्रेरणेतून सुरू झालेल्या मित्रप्रेम मंडळाच्या सजीव देखाव्यांना आपण दरवर्षी जो उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मित्रप्रेम मंडळ तुम्हा रसिकांना अभिवादन करीत आहे. निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा, असा अभिमानानं इतिहासाचे दाखले देत आपण गौरवत असतो. पण आजची परिस्थिती बघितली तर दिल्लीचे हे पाय चाटतो महाराष्ट्र माझा असंच नाईलाजानं म्हणावं लागतं. सत्तेसाठी लाळ घोटणं, जी हुजूर करून आपल्या महाराष्ट्राची लखतर वेशीवर टांगली जात आहेत. पण एक तेजस्वी कणखर बाण्याचा पराक्रमी राजा इतिहासामध्ये अजरामर झाला. त्या सुवर्ण प्रभावळीचं नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज. दिल्लीचं तख्त राजाने ठोकरलं आणि दिगंतात नेलं महाराष्ट्राचं नाव. त्याचीच ही बुलंद कथा, मर्द मराठा, मर्द मराठा, मर्द मराठा. कवा यायचं ते मोठं साहेब, कट्टाळा आला बाई. अगं बाई, दिल्लीवरनं यायचं ते हेलिकॉप्टर मध्ये बसणार, मग हेलिकॉप्टर वर जाणार, मग खाली उतरणार. अगं एवढा वेळ लागणारच की. ए ए ए नीट उभा राहा. आणि हे बघा साहेब येतीलच. आणि साहेबांपुढं व्यवस्थित अदबीनं बोला. म्हणजे कसं? अरे तुम्हाला पुन्हा शिकवावं लागतं होय रे. अहो साहेब, तुम्हाला सांगाय काय जातंय, पण हिथं आमचं हाल कुत्र खाईना. अहो गावाला धड रस्ता नाही, पाणी नाही, कवा दुष्काळाचं मरण तर कवा भरमसाठ पावसाचं. अहो साहेब, कसं जगावं गरिबानं? हा, तुमचं हायकमांड येणार 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 म्हणून तुम्ही आपलं पोकळ मलमपट्टी करून मोकळं झालायसा. अहो पर मोर काय? हे बघा जेवढं तुम्हाला सांगितलंय ना तेवढंच बोलायचं. तुमच्या प्रश्नांवरती विचार करत आहोत आम्ही. बरं साहेब, अरे 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 साहेब आले. साहेब साहेब नमस्ते. वेलकम साहेब. नमस्ते 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 नमस्ते. हेलो एवरीबॉडी, इज एवरीथिंग ऑल राइट? पीए. यस सर. हाँ मेरे प्यारे भाइयों, हमें सख्त अफसोस है कि आसमानी विपत्तियों के कारण आपको दुख, कष्ट और कठिनाइयों का सामना करना पड़ा. आपको सुख चैन की जिंदगी मिले, इसलिए हमारी पूरी कोशिश जारी है. हमारे सहयोगी मंत्री जी पाटिल साहब को हमने पूरी स्वायत्तता दी है ताकि आपके दुख को वो हल्का कर सके. फिर भी मैं आपसे अनुरोध करता हूं कि आप खुले दिल से अपना हाल बयां करें. ए बोला रे. हेच की आपलं, आपके राज्य में हम सुखी है म्हणायचं. मंत्री जी की कृपा से काय म्हणतो तू त्याला? हा हमारी जिंदगी मोर काय रे? मोर काय बर? हा खुशियों की बहार है. सुटलो रे देवा. पाटिल जी, हमें आपसे यही उम्मीद थी. It's my
प्लेजर सर। हाँ, सिर्फ एक अनुरोध है, इस सेवा कार्य में तकनीकी बाधा ना आए, इसलिए कुछ निधि में बढ़ावा मिल जाए तो। ओके ओके, विल सी। दिल्ली पहुंचते ही हम पीएम से बात करेंगे। अच्छा पीए। यस सर। हाँ, जय हिंद। अरे तुमच्या थांबा, अरे काय तमाशा लावला यो हा? अरे इकडे गोर गरिबांचं जिन्न उद्ध्वस्त झालं तर त्यांच्या तोंडासनी पाना पुसताय आणि स्वतःचा स्वार्थ साधून घेण्यासाठी या साहेबाचं तळव चाटताय हा? कोण म्हणायचं रे यो टिक्कोजीराव, आमचा पालनहार? हेट! घरात आमची चिल्ली पिल्ली उपाशी ठेवून ह्याच्यासाठी उन्हातानात ताटकळत उभं राहायचं आम्ही, आणि आमच्या जीवावर मिळणार निधीचं लोणी खायचं तुम्ही? अरे ज्याला गरिबांचं जिनक काय असते माहित नाही तो ह्यो तुमचा साहेब काय कल्याण करणार आहे आमचं हा? आणि तरी सुधीक तुम्ही ह्याचीच बुट उचलतायसा हा? विसरलासा काय तुम्ही या मराठी मातीचा स्वाभिमान? मोडेन पण वाकणार नाही, ह्यो हाय या महाराष्ट्राच्या अस्मितेचा बाणा। अरे 4-2 दमड्या मिळवण्यापायी यो बाणाच तुम्ही गहाण ठेवलात। या सह्याद्रीच्या कुशीत जन्म घेतलेला वाघ आहे आम्ही। या ठाण्या वाघांनी दिल्लीच्या दरबारात फाट होऊन हांजी करायची हा? अरे कशा पायी करतायचा हा? अरे जरा जरी लाज तुमच्या मनात जित्ती असेल ना तर आठवण बघा तो धगधगता इतिहास। मिर्झा राजा जयसिंगाची स्वराज्यावर स्वारी झाली होती। याच स्वराज्यातला अनेक लोक शत्रूला जाऊन मिळालं होतं। मुरारबाजी तर धारातीर्थी पडला, पुरंदरचा तह झाला। या स्वराज्यातला 23 किल्ले त्या औरंगजेबाच्या घशात घालायला लागलं। रणांगणात स्वराज्य हारलो तरी सुधीक स्वाभिमान सोडला नाही, आणि म्हणूनच दिल्लीच्या दरबारात लाचार होऊन मांस तुकिवणार नाही असं म्हणणारा आमचा मराठ्यांचा सर्जा राजा शिवाजी। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। अरे मिर्जा राजा जयसिंह, ये क्या चल रहा है आपका? मतलब? आपने युद्धबंदी का आदेश दिया, सिवा के साथ सुलह करना चाहते हैं आप? किसने कहा आपको? ना हम सुलह करना चाहते हैं ना युद्ध पे पाबंदी। सिवा ने खुद ही हमें सुलह का पैगाम भेजा है। और आपने वो कबूल किया? जी। क्या आपकी शमशेर की धार टूट गई या आपकी वीरता खत्म हो गई? खामोश दिलेर खान, आप मेवाड़ के राणा मिर्जा राजा जयसिंह से बात कर रहे हैं। नहीं, मैं मुगल सेनापति मिर्जा से बात कर रहा हूं। जिल्लेलाही शहंशाह का हुक्म है, सिवा के इस जागीर को नींव से उखाड़ दो, और इस हुक्म की तामील करना आपका फर्ज है। फर्ज की बातें आप हमें ना सिखाए तो बेहतर है खान साहब। शायद आप भूल रहे हैं कि हमारी निष्ठा की वजह से आलमगीर जहांपना आज शहंशाह बने हैं। खैर छोड़िए, सिवा के इस जागीर को नींव से उखाड़ देने की बात तुम करते हो, और पिछले 2 महीनों से एक पुरंदर किले के पास ही डेरे जमाए बैठे हो। पूरा बारूद बिछाकर पुरंदर का एक पत्थर भी ना आप तोड़ सके। बात करते हैं वीरता की। अगर एक किला जीतने के लिए इतने दिन गवाओगे तो सिवा का पूरा स्वराज्य निगलने के लिए कितने जन्म बीतेंगे आपके मालूम है? मिर्जा जी, चुप रहो। यहां तुम सिवा की बुनियाद खत्म करने के सपने देख रहे हो, और वहां वो शिवाजी बीजापुर के आदिल शाह के साथ हाथ मिलाकर हमारा सफाया करने की साजिश कर रहा है। उस
उसके इरादों को नाकामयाब बनाना है तो बेहतर है कि हम भी उसके साथ सुलह करें। समझ गए आप? ठीक है, जैसे आप चाहें। खान दिलेर, ठहरिए। जब तक पुरंदर किला हाथ में ना आए तब तक सिर पर किमोश रखने की प्रतिज्ञा की थी आपने। अगली बार जब हमारे सामने आइएगा तो सिर पे किमोश पहन के ही आइएगा, क्योंकि सिर्फ पुरंदर ही नहीं, सिवा के कई ऐसे बेहतरीन किले हमारे कब्जे में होंगे, वो भी कुछ ही दिनों में। जैसी आपकी मर्जी, चलते हैं हम। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। राजा जी की जय हो। बोलो उदयराज, क्या पैगाम लाए हो? राजा शिवाजी आपसे मिलने तशरीफ ला रहे हैं। क्या आ गए शिवाजी? उदयराज जल्दी जाओ, उन्हें इत्माम के साथ लेकर आओ। जाओ। जी हुजूर। आप हैं जयपुर नरेश महाराणा जयसिंह और आप शिवाजी। इन्हें कौन नहीं पहचानता? आपके तारीफ की ललकार तो दिल्ली दरबार में भी गूंज उठती है। शुक्रिया राणाजी, आपल्याविषयीही आम्ही खूप ऐकलं होतं। आपल्याला प्रत्यक्ष भेटण्याची तमन्ना होती, ती आज पूर्ण झाली। लेकिन आज आपण निहत्ते आलात, वो आपकी भवानी तलवार कहां है? आमची भवानी तर सदैव आमच्या पाठीशी असते राणाजी। बहुत खूब। लेकिन आपको डर नहीं लगा निहत्ते हमारे सामने आते हुए? आप हमारे कब्जे में हैं तो हम आपकी जान भी ले सकते हैं। राणाजी, आपण लाख प्रयत्न केलात तरी आमच्या केसालाही धक्का लावू शकत नाही। क्या? कौन रोकेगा हमें? आमच्यापासून कोण वाचवणार तुम्हाला? आपण स्वतःच, मतलब? कारण आपण आमचे आहात। त्या आपलेपणाची जाणीव ठेवूनच आम्ही इथं बेधडक आलोय। ओह, आपने हम पे भरोसा किया, शुक्रिया। हम बहुत खुश हुए। पण आम्ही नाही। आपल्याला भेटून आम्हाला खुशी नाही, उलट दुःखच झालं। राजा जी? हो हो राणाजी, एक राजपूत राजा, पण मोगलांचे तळवे चाटण्यात त्याला धन्यता वाटते। एक सूर्यवंशी क्षत्रिय, सूर्याचा वंश असूनही अंधाराची चाकरी करतोय। महाराणा प्रतापांची औलाद असूनही परक्यांची गुलामगिरी करतोय। सांगा राणाजी, हे सगळं बघून आम्हाला आनंद कसा वाटेल? राजा जी, ये क्या बक रहे हैं आप? जानते नहीं इस वक्त आप हमारे गुलाम हैं। शिवाजी कधीच कुणाचा गुलाम नव्हता आणि असणारही नाही। युद्धात हरलो म्हणजे स्वत्व आणि स्वाभिमान नाही हरवला आम्ही। काल पुरंदरच्या युद्धात आमचा मुरारबाजी गेला, पण निधड्या छातीनं वीर मरणाला कवटाळून गेला। याला तुम्ही हार म्हणाल? आज तहामध्ये भलेही आपण आमचे गडकिल्ले बळकावून घ्याल, पण तुमच्या बादशहाला नजराणा देण्यासाठी ते गडकिल्ले इथून दिल्ली पर्यंत नाही उचलून नेऊ शकत तुम्ही। ते इथेच राहतील आमच्या जवळ या मातीत। मतलब क्या कहना चाहते हैं आप? इन गढ़ किलों पर आप फिर से काबू पा सकोगे? ते येणारा काळच सांगेल, पण एवढं मात्र नक्की, धाक दाखवून जसे गड किल्ले उचलून नेता येत नाहीत, तसं माणसांना गुलाम बनवता सुद्धा येत नाही। पिंजऱ्यात कोंडला म्हणून वाघाचा उंदीर होत नाही। म्हणून हा शिवाजी शिवाजीच असेल आणि हे स्वराज्य स्वराज्यच राहील। क्या ये रौब दिखाने के लिए तुम यहां आए हो? नाही राजाजी, नाही। गैरसमज होतोय आपला। आपण वडीलधारे आहात, आम्ही आपल्याला रुबाब कसा दाखवणार? आपल्या पराक्रमाची कदर आम्हीही करतो। आम्ही रुबाब दाखवायला नाही आलो। मघाशी आम्ही म्हटलं की शिवाजी कधीच कोणाची गुलामी करणार नाही।
ते आमचंच वचन तोडून आम्ही आपल्याला शब्द देतोय की आम्ही स्वतः आपली गुलामगिरी पत्करू. आमच्या डोईचा हा शिरपेच आपल्या पायावरती वाहू, पण तेव्हाच जेव्हा आपण स्वतः दिल्लीच्या तख्तावर बसाल. राजाजी, हो राणाजी, हो. राणाजी घाबरलात का? राजाजी, त्या तख्तावर बसायची आपली योग्यता नाही? राणाजी, हिंदुस्थानच्या बाहेर मध्य आशियातल्या बल्ख प्रांतापर्यंत मोगली सत्तेचा झेंडा नेला तो रजपुतांनी. काबूल, कंदाहार, बदकशान इथल्या पठाणी फौजांना पाणी पाजलं तेही रजपुतांनीच. हळदीघाट, शामूगडची युद्ध जिंकली कुणी? पंजाब, बंगाल, आसामात मोगलांची सत्ता रोवली कुणी? रजपुतांनीच. पण राजाजी, पराक्रम करायचा रजपुतांनी आणि सत्ता भोगायची मोगलांनी, हे कशासाठी? का? औरंगजेबाला तख्तनशीन करणारे तुम्ही त्या पराक्रमाच्या बळावर स्वतःच का त्या तख्तावर बसला नाहीत? सत्ताधीशांची लाळ घोटत दिल्लीच्या त्या तख्तापुढे गुडघे टेकण्यात कसला पुरुषार्थ वाटतो तुम्हाला? तो क्या हम राजपूत होकर मुसलमानों की गुलामी ना करे, ऐसा आपको लगता है? गलत, बिलकुल गलत. धर्मभेद आम्ही कधीच मानत नाही. सर्व धर्म आमच्यासाठी समान आहेत. शहनशाह अकबरांसारख्या प्रजाहित दक्ष बादशहाला आम्हीही सलामच करतो. आमच्या पदरीही सर्व जाती धर्माचे लोक आहेत, पण ते आमचे गुलाम नव्हेत. आमचा प्रत्येक शिपाई हा शिवाजी आहे, राजा आहे. मोगली सुलतान परधर्मीय आहेत हा मुद्दाच इथं गौण आहे. देशाचे, प्रजेचे, मानबिंदूंचे आणि आपल्या अस्मितांचे सार्वभौम स्वातंत्र्य आणि स्वराज्य बळकवणारा नेता कोणत्याही धर्माचा असो, तो आमचा शत्रूच. मग तो परधर्मीय असला तरी आणि स्वधर्मीय असला तरीही. जहागिरी आणि मान मरातबासाठी स्वतःच्या पोरी बाळींना बादशाही जनानखान्यात कोंबणाऱ्या स्वाभिमान शून्य वीरांचं कौतुक आम्ही करत नाही. राजाजी, आप क्या करते हैं और क्या नहीं करते ये हमें सोचने की जरूरत नहीं. तलवार की धार पर हम सही और गलत का फैसला करते हैं. आप जरूर स्वत्व और स्वाभिमान की बातें करें, लेकिन सच्चाई ये है कि आप खुद हमारे गुलाम हैं और इसी बलबूते पर हम आपको हुक्म देते हैं कि अपनी राजनिष्ठा बयान करने के लिए आपको दिल्ली जाना ही पड़ेगा. राणा जी, स्याही सल्तनत के सामने घुटने टेककर आपका राजधर्म कबूल करना पड़ेगा आपको. पण राजाजी, अब ये हमारी आज्ञा है, उसकी जिम्मेदारी हमारी होगी. यही आपका सम्मान होगा. जगदंब जगदंब. आलमपना, राम सिंह, कब आएगा? कब आएगा ये शिवा? कब आएगा शिवा? हुकुम. आलमपना जिले सुबहानी के सालगिरह के अवसर पर शिवाजी जरूर पेश आएंगे. आएगा, आएगा, घुटनों पर रेंगता हुआ आएगा. वो गिड़गिड़ाएगा हमारे सामने. शिवा. मैं नहीं कहता था राम सिंह, वो हमारे पंजे में आएगा. आ गया. गुस्ताखी माफ हो अलीजा. आलमपना के पाक दिल के बुलंद इरादे या नाचीजला समजत नाहीयेत. शिवाजींसाठी हजरत जहापना इतने बेचैन क्यों? बेचैनी है राम सिंह, तुम समझोगे नहीं. बेचैनी है जब मामूली सी चींटी हाथी के कान खुजलाती है तो क्या दर्द महसूस करना पड़ता है तुम नहीं जानते. खैर, शिवा को हम मामूली चींटी समझते थे, यही हमारी जिंदगी की सबसे बड़ी भूल थी. शिवा तो ऐसा शेर है जो हमारे बड़े बड़े सूरमा बहादुरों को खा गया. वो एक ऐसा तूफान है जो हमारे स्वर्ग जैसे सुंदर सूरत शहर को एक ही पल में बदसूरत बना के गया. शिवा, शिवा, शिवा. हम भी देखना चाहते हैं ये शिवा आखिर चीज क्या है. राम सिंह, हमारे अब्बा जान का कत्ल करते हुए भी हमारे हाथ नहीं कांपे.
लेकिन सिवा का नाम सुनते ही हमारा तन बदन कांप उठता है। क्यों? मुगलों की वीरता से मंडित उस दिल्ली के तख्त पर बैठते हुए भी हमारे कलेजे को ठंडक नहीं मिली थी। ये ठंडक तब मिलेगी जब ये सिवा हमारे सामने आकर हमारे पैरों पर सर रगड़कर अपने जान की भीख मांगेगा। या अल्लाह, या अल्लाह, या अल्लाह बख्श दे हमें वो जिंदगी का हसीन पल जिनकी तमन्ना करते हुए हमारी उम्र दराज हो रही है। आमीन, आमीन, आमीन। त्या मिर्झा राजानं डाव साधला. महाराजांना दिल्लीला पाठवायला तो उतावीळ झालाय. हो, दिल्ली दरबार म्हणजे साक्षात मृत्यूचं तोंड. पण महाराजही तिकडे जायला कसे राजी झाले? आमचा मनसुबा तडीस जात असता आम्ही का राजी होणार नाही? म्हणजे आम्ही समजलो नाही. कुर्तोजी, मिर्झा राजांच्या आज्ञेनं नाही, आम्ही आमच्या इच्छेनं उत्तरेत चाललो आहोत. आमच्या इच्छेनं? पण महाराज, आपण कसे तयार झालात जायला? अव राज जाणून बुजून धोका पत्कर नाहीये. आव्हान पेलणं हेच तर वीरांचं आयुष्य असतं कुर्तोजी. आज घडीला पुरंदरच्या तहामुळे स्वराज्य उद्ध्वस्त झालंय. नेताजी पालकरांसारखा आमचा खंदा बुरुज शत्रूला जाऊन मिळाला. आता पुन्हा उभं राहायचं तर आम्हाला थोडी उसंत हवी आहे. आम्ही दिल्ली दरबारशी संधान बांधतो आहोत म्हणताच आदिलशाही घाबरून स्वस्थ बसेल. औरंगजेबाचे मनसबदार म्हणून आम्ही आमच्या स्वराज्याचा ताबा घेऊ, स्थिरस्थावर होऊ, स्वराज्य बळकट करू आणि एक दिवस त्या औरंगजेबालाही उडवून आम्ही अलम हिंदुस्थानात स्वराज्य स्थापन करू. महाराज, युक्ती नामी आहे. पुरंदरच्या तहासारखे घाव सतत व्हायला लागले तर स्वराज्याची प्रगती होणारच नाही. त्यापेक्षा शत्रूला शांत बसवून ठेवायचं आणि आपला हेतू साधायचा. अहो पण ह्या असंच होईल ह्याची शाश्वती काय? होईल, होईल मोरोपंत, नक्की होईल. आम्हाला खात्री आहे एक ना एक दिवस दिल्लीच्या तख्तावर मराठ्यांचा भगवा ध्वज राज्य करेल. आम्हाला यासाठीच आज घडीला उत्तरेत जाणं गरजेचं आहे. मोरोपंत जी, आता आमच्या मोहिमेची तयारी करा. जी महाराज. जगदंब जगदंब. हिंदुस्तान रुस्तम, मुझशिकन गाजी, मुगल शाह पद पातशाह, चिल्ले राईचे बेवरंग, सुल्तान हिंद, आलमगीर चापरा पधार रहे हैं. जहां पना, आसमान में चमकते चांद सितारों से ये जहां रोशन है, मुगल सल्तनत के तख्त पर आपके वीरता का तेज जगमग है. आपके 50वें सालगिरह के अवसर पर आपकी उम्र दर्राजी की शुभकामनाएं मन में रखते हुए प्रजावासियों की तरफ से ये तोहफे कबूल करे जहांपना. सर्जेराव, अहो बघितलं का? अहो ज्यांना वैभवाचं सूस नाही त्या जहापनानी एवढा थाटमाट कशासाठी मांडला असेल? अरे 50वी सालगिरह आहे म्हणून. नाही 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 सर्जेराव, अजिबात नाही. अहो हे वैभव मांडून जहापनांना हे दाखवून द्यायचंय की आपणच हिंदुस्थानचे खरे बादशाह आहोत. अरे हो, पण हा शिवाजी म्हणे भिंतीतून बाहेर येतो, आभाळातून अचानक टपकतो. कसा सापडणार कुणाला तो? ज्याने अफजल खानाला मारले त्याने शाहिस्ते खानची बोटे छाटली. त्यांच्यावर यांचा वचक बसेल का? अरे वो देखो आ रहा है काफर सिवा. आने दो अब आया ना घुटनों पे. खुद को बहुत शेर समझता था.
आइए राजा जी, आइए। जहांपना, यह है दक्खन के राजा शिवाजी राजे भोसले और आप है हमारे 5 हजारी मनसबदार शंभू राजे। राम सिंह, शिवाजी को उनकी जगह दिखाओ। राजा जी, अपने स्थान पर आइए। शहजादे मोहम्मद सुल्तान, इन्हें अलीजा हजरत की तरफ से खिल्लत। वजीरे अली जाफर खान, इन्हें अलीजा हजरत की तरफ से खिल्लत। जोधपुर के राजा जसवंत सिंह, इन्हें अलीजा हजरत की तरफ से खिल्लत। राम सिंह, हमसे भी आगे ये कौन खड़ा है? आप है महाराजा जसवंत सिंह। जसवंत सिंह, जसवंत सिंह, कोंढाण्याच्या कड्याखाली आमच्या मराठी मावळ्यांकडून मार खाऊन शेपूट घालून पळालेला हा जसवंत सिंह, आमच्या मावळ्यांनी ज्यांना ताणून मारला तो जसवंत सिंह आमच्या पुढे उभं राहायचं साहस करतो, याचा अर्थ काय? कशासाठी आमचा हा अपमान? राजा जी शांत हो जाइए। इस तरह बर्ताव करना दरबार के रिवाज के अनुसार आप। अरे कुठला दरबार आणि कुठले रिवाज? रिवाज पाळायला आम्ही तुमच्या बादशाचे गुलाम नाही आहोत आणि हे तुमच्या बादशांनाही चांगलंच माहिती आहे। आम्ही शिवाजी आहोत, शिवाजी। या दरबारात एक असा वीर दाखवा ज्यानं आमच्या तलवारी पुढे तग धरला असेल। अरे विसरलात का आमची वाघनख? राम सिंह, शिवा की तौरिया क्यों चढ़ गई है? हुजूर मैं देखता हूँ। अगर वो खिल्लत के लिए कर रहा है तो उसे खिल्लत दे दो, जल्दी दे दो। जा। जी हुजूर। अरे जा, नकोय मला तुमची भीक। शिवाजी कधीच कुणाच्या दयेचा मोहताज नव्हता आणि नाही। रामसिंग, हे तुझ्या वडिलांना आणि तुझ्या बादशालाही चांगलंच माहिती आहे। गुस्सा करने से सच्चाई नहीं बदलती शिवाजी। कौन से स्वाभिमान की बात कर रहे हो तुम? जानते हो ना, पुरंदर के सुलह में तुम सब कुछ हार चुके हो। अब हमारे गुलाम हो तुम, गुलाम। अरे शिवाजी एकदा हरला म्हणजे गुलाम बनला असं तुम्ही समजत असाल तर आपणही याआधी आमच्या समोर 10 वेळा हरला आहात, हे विसरू नका। शिवाजी, हिंदुस्तान के शहंशाह से बात कर रहे हो? स्वतःच्या भावाना आणि बापाला ठार करून गादी बळकावली म्हणजे कुणी शहंशाह होत नाही। राजे पण स्वतःच्या कर्तृत्वावर मिळवावं लागतं। आज या दरबारात आम्ही निहत्ते उभे आहोत, पण आमची मान गर्वाने ताठ आहे। भले ही मान तुटून पडेल पण आम्ही घाबरणार नाही, हे राजे पण असतं। स्वतःला शहंशाह म्हणवता ना, मग घाबरता कुणाला एवढे? खामोश, खामोश। हमें डरपोक कहते हो? हमें जुबान काट सकते हैं हम तुम्हारी। जरूर कापाल, पण आमची जीभ छाटण्यापूर्वी त्या जिभेवरून उडणारी थुंकी तुमच्या या वैभवावर पडेल, हे विसरू नका। लक्षात ठेवा, सत्तेची मिजाज आमच्या समोर चालत नाही। राजाजी, अशी एकच नाही, 4-4, 5 शहाण्या मांडी खाली चिरडून मराठ्यांचा स्वाभिमानाचा भगवा पडकवणारे आम्ही आहोत, शिवाजी राजे भोसले। राजाजी रुकिए, आप दिल्ली के बादशाह से बात कर रहे हो। अरे जा, स्वाभिमानी मर्द मराठ्यांची जात आहे आमची। दिल्लीच्या तख्ताला मुजरा करायची रीत नाही आमच्या रक्तात। असल्या लाचारांच्या दरबारात राहायचंय कुणाला? चला शंभूराजे। बघितलं सा काय? मराठी रक्त भडकलं की असं वणव पेटत्यात। अरे म्हणूनच दिल्लीत बसून गल्लीत तमाशे घडवणाऱ्या राज्यकर्त्यांनो आणि त्यांची बुट चगळणाऱ्या बगलबच्च्यांनो सावधान, सावधान। भडकला मराठा तर तुम्हाला पाणी सुधीक मागू देणार नाही।
धगत्या भूमीत रुजला मातीत वाढला स्वराजाचे स्वप्न रंगवून वाघावानी लढला तलवारीच्या पाती संगे रक्ताने माखला शिवबाच्या साथीने जाने महाराष्ट्र घडविला मराठा मर्द मराठा मराठा मर्द मराठा मराठा मर्द मराठा हे मराठा मर्द मराठा तुला पुत्र म्हणून लाभे मर्द मराठा मर्द मराठा Thank you.